नमस्कार. न्यूज मराठी 24/7 वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. जातनिहाय जनगणना करण्याचा एक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय कितपत योग्य आणि किती महत्त्वाचा आहे यावरती आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी 30 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2011 मध्ये सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना करण्यात आली होती, परंतु या प्रक्रियेत संकलित झालेली माहिती उघड करण्यात आलेली नाही. याच प्रकारे 2015 मध्ये जातनिहाय जनगणना करण्यात आली होती. या जनगणनेतील आकडेवारी देखील उघड करण्यात आली नव्हती. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी वेळोवेळी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले, राजकीय बाबींवर मंत्रिमंडळ समितीने आज हा निर्णय घेतला आहे की आगामी जनगणनेत जातींची गणना केली जाईल. जातनिहाय जनगणना हा बिहार, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. बिहारमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. जातनिहाय जनगणनेचे परिणाम काय होऊ शकतात? भारतात ही मागणी कधीपासून केली जात आहे? भारतातील जनगणनेचा इतिहास काय आहे हे सविस्तर जाणून घेऊयात. भारतात ब्रिटिश राजवटीमध्ये 1872 मध्ये जनगणना सुरू झाली. सन 1931 मध्ये ज्या वेळी इंग्रजांनी भारताची जनगणना केली त्यामध्ये जाती संदर्भातील महत्त्वाची नोंदणी करण्यात आली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 मध्ये भारताने पहिली जनगणना केली तेव्हा केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या लोकांचे जातींच्या आधारे वर्गीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून भारत सरकारने धोरणात्मक निर्णय म्हणून जातनिहाय जनगणना थांबवली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील याविषयी संबंधित प्रकरणांमध्ये दुजोरा दिला आहे की कायद्यानुसार जातनिहाय जनगणना करण्यात येऊ शकत नाही, कारण संविधान लोकसंख्येला मान्यता देते, जात किंवा धर्म विचारात घेत नाही. 1980च्या दशकात अनेक प्रादेशिक राजकीय पक्षांचा उदय झाला. त्यांचे राजकारण जातीच्या आधारावर होते. तेव्हापासून परिस्थिती बदलू लागली. राजकारणातील तथाकथित उच्चवर्णीयांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याबरोबरच या पक्षांनी तथाकथित खालच्या जातींना शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मोहीम सुरू केली. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर भारत सरकारने 1979 मध्ये मंडल आयोगाची स्थापना केली. मंडल आयोगाने इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची शिफारस केली होती, परंतु ही शिफारस 1990 मध्ये लागू होऊ शकली नाही. त्यानंतर देशभरातील खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली होती. जातीय जनगणनेचा विषय आरक्षणाशी जोडला गेल्याने राजकीय पक्षांनी वेळोवेळी मागणी लावून धरण्यास सुरुवात केली. अखेर 2010 मध्ये मोठ्या संख्येने खासदारांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केल्यावर तत्कालीन काँग्रेस सरकारला ते मान्य करावे लागले. 2011 मध्ये सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना करण्यात आली होती, परंतु प्रक्रियेतील संकलित माहिती उघड करण्यात आली नाही. याच प्रकारे 2015 मध्ये जातनिहाय जनगणना करण्यात आली होती. या जनगणनेतील आकडेवारी देखील उघड करण्यात आली नव्हती. चला तर जाणून घेऊया 2011 मध्ये झालेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर का करण्यात आली नाही. जुलै 2022 मध्ये केंद्र सरकारने संसदेत सांगितले की 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणनेमध्ये प्राप्त झालेली जातनिहाय आकडेवारी जाहीर करण्याचा कोणताही विचार नाही. याच्या काही महिन्याआधी 2021 मध्ये एका वेगळ्या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटले होते की 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेमध्ये अनेक उणिवा होत्या. यात संकलित करण्यात आलेली आकडेवारीमध्ये अनेक चुका होत्या आणि ही आकडेवारी निरुपयोगी आहे. केंद्राचे म्हणणे होते की 1931च्या पहिल्या जनगणनेनुसार भारतातील जातीची संख्या 4147 वर होती, तर 2011 मध्ये केलेल्या जातीच्या जनगणनेनुसार जातींची संख्या एकूण 46 लाखाहून अधिक नोंदवली गेली होती. 2011 मध्ये झालेल्या जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीविषयी सांगताना महाराष्ट्राचे उदाहरण केंद्राने दिले. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या गटामध्ये मोडणाऱ्या जातींची संख्या 494 होती, तर 2011 मध्ये जनगणनेमध्ये महाराष्ट्रातील एकूण जातींची संख्या 4,28,677 नोंदवण्यात आली होती. त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे म्हणणे होते की जातनिहाय जनगणना करणे प्रशासकीय पातळीवरती कठीण आहे.
प्राध्यापक सतीश देशपांडे दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्र हा विषय शिकवतात आणि ते सुप्रसिद्ध समाजशास्त्र तज्ज्ञ आहेत. सतीश देशपांडे म्हणतात, राष्ट्रीय पातळीवर जातनिहाय जनगणना हा आज ना उद्या होणारच आहे. प्रश्न हा आहे की याला कुठवर थांबवता येईल. राज्य अनेक प्रकारच्या अपेक्षा ठेवून ही जातनिहाय जनगणना करीत आहेत. काही वेळा जेव्हा त्यांच्या राजकीय अपेक्षांची पूर्तता झाली नाही, तर काही वेळा या प्रकारच्या जनगणनेतून मिळालेली आकडेवारी जाहीर केली जात नाही. कर्नाटकमध्ये करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेचे उदाहरण देत ते म्हणाले, ही जातनिहाय जनगणना अत्यंत उत्साहात करण्यात आली होती. तांत्रिकदृष्ट्या ही चांगली जनगणना होती, पण या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही. हे प्रकरण राजकीय डावपेचात अडकलेत. एका गटाला वाटले की फायदा दुसऱ्याला होईल आणि दुसऱ्या गटाला वाटले की त्यांचे नुकसान होईल. अनेक जातींनी सोशल मोबिलिटी, सामाजिक आर्थिक परिस्थिती बदल साध्य केला आहे. त्यांची श्रेणी निश्चित करणे सोपे नसते. वादाला सामोरे जाऊ नये म्हणून यासाठी आकडेवारी जाहीर केली जात नाही. प्राध्यापक देशपांडे यांच्यानुसार पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे, पण जातनिहाय जनगणनेची मागणी एक न्याय्य मागणी आहे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ते म्हणतात, जातनिहाय जनगणना करण्याचे जे तांत्रिक अडथळे सांगितले जातात, तो फक्त अडथळा निर्माण करण्याचा एक प्रकार आहे. क्लिष्ट गोष्टींची गणना आपल्या जनगणनेसाठी नवीन नाहीये. तांत्रिकदृष्ट्या हे पूर्ण शक्य आहे. चला तर पाहूया जातनिहाय जनगणनेचा लाभ काय होईल. जातनिहाय जनगणनेच्या बाजूने आणि विरोधात अनेक प्रकारचे मुद्दे मांडले जातात. जातनिहाय जनगणनेच्या समर्थनार्थ मांडला जाणारा सर्वात मोठा मुद्दे म्हणजे या जनगणनेतून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे समाजातील ज्या गटाला कल्याणकारी योजनांची जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत सरकार योजना पोहोचवू शकेल. एक युक्तिवाद असा आहे की जातनिहाय जनगणना फायदेशीर ठरेल, कारण कल्याणकारी योजनांची आकडेवारी उपलब्ध असेल तर त्यांची तयारी चांगल्या पद्धतीने करता येईल. हा युक्तिवाद कितपत योग्य आहे हे पाहावे लागेल, कारण फक्त आकडेवारी असल्यामुळे कल्याणकारी योजनांची वाढ होईल आणि त्याची अंमलबजावणीमध्ये सुधारणा होईल असे नाही. प्राध्यापक देशपांडे यांच्यानुसार जातनिहाय जनगणनेतून मिळणाऱ्या आकडेवारीनंतर कोणाची संख्या किती आहे आणि समाजातील संसाधनांमध्ये कोणाचा किती वाटा आहे हे स्पष्टपणे समजेल. ते म्हणतात, यातून विषमता समोर आली तर ही आकडेवारी समोर येणे आपल्या समाजासाठी चांगले आहे. लघुकालीन विचार करता कदाचित आपल्या समस्या वाढतील आणि राजकीय असंतोष पसरू शकेल, पण दीर्घकालीन विचार करता समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे. जेवढ्या लवकर आपण याला सामोरे जाऊ तितके आपल्या समाजासाठी हितावह ठरेल. चला तर जाणून घेऊया जातनिहाय जनगणनेची भीती काय आहे. ऑगस्ट 2018 मध्ये केंद्र सरकारने 2021च्या जनगणनेच्या तयारीचा तपशील देताना सांगितले होते की जनगणनेमध्ये पहिल्यांदा इतर मागासवर्गीयांशी संबंधित माहिती गोळा करण्याची योजना आहे, पण नंतर केंद्र सरकारने तसे न करण्याचे ठरवले. केंद्रामध्ये जेव्हा कोणतेही सरकार येते तेव्हा ते हात आकडता घेतात आणि जेव्हा विरोधी पक्षात असतात तेव्हा जातनिहाय जनगणनेच्या बाजूने बोलतात. काँग्रेसने आणि भाजपाने दोघांनी याच पद्धतीने काम केले आहे. जातनिहाय जनगणनेची चर्चा होते तेव्हा अनेक चिंता आणि प्रश्न उद्भवतात. यातील सर्वात मोठी चिंता ही आहे की जातनिहाय जनगणनेमध्ये समोर येणाऱ्या आकडेवारीनुसार देशात आरक्षणाच्या नव्या मागणीस सुरुवात होईल. पण विश्लेषक असेही म्हणतात, आरक्षणाची मर्यादा 50% ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्या मर्यादेपलीकडे EWS आरक्षणाच्या बाबतीत दिल्या गेलेल्या निकालाने कानाडोळा झाला. प्रोफेसर बद्रीनारायण म्हणतात, जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक लोकशाही मजबूत होईल. असा युक्तिवाद केला जात असेल तर अशा प्रकारच्या जनगणनेमुळे सामाजिक विभाजन होते, त्यावर तोडगा काय, असाही प्रश्न केला जातो. विरोधी पक्षांच्या युक्तिवादानुसार जातनिहाय जनगणनेमुळे एकता अधिक बळकट होईल आणि लोकांना लोकशाहीमध्ये वाटा मिळेल, पण या जनगणनेमुळे सामाजिक जातीय ध्रुवीकरण वाढेल अशी भीती लोकांना वाटते. विरोधी पक्षांच्या युक्तिवादानुसार जातनिहाय जनगणनेमुळे एकता अधिक बळकट होईल आणि लोकांना लोकशाहीमध्ये वाटा मिळेल. प्रश्न असा आहे की भारतात जातनिहाय जनगणनेची आवश्यकता खरंच आहे का? यावर अनेक समाजशास्त्रज्ञ आणि विश्लेषकांच्या मते समाजातून जाती नष्ट करायच्या असतील तर जातीमुळे मिळणारे विशेषाधिकार आधी नष्ट केले पाहिजेत. त्याचप्रमाणे वंचित वर्गाची ओळख निश्चित करावी लागेल. जेव्हा सर्व जातींबद्दल अचूक आकडेवारी आणि माहिती उपलब्ध असेल तेव्हाच हे करणे शक्य आहे आणि हे फक्त जातनिहाय जनगणना करूनच साध्य होऊ शकेल.
दुसरीकडे हाही युक्तिवाद केला जातो की कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित गटांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि वंचित गट निश्चित करण्यासाठी जातनिहाय जनगणना उपयुक्त ठरेल. यासाठी सुद्धा विश्वासार्ह आकडेवारीची आवश्यकता आहे. ही आकडेवारी जातनिहाय जनगणनेमधूनच मिळू शकते. यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.